जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के एपिसोड में आपका सबका स्वागत है। आज का एपिसोड हमेशा के एपिसोड से भी ज़्यादा स्पेशल है क्योंकि आज हमारे बीच है ठाण्याची शान, ठाण्याचा अभिमान, ठाण्याचा महाराजा और उनके उपमानद सचिव हमारे बीच है संतोष दादा शिंदे। आज हम उनसे बात करेंगे और ठाण्याचा महाराजा जो कि एक हिस्टोरिक मंडल है, उनका ये साल 50वां साल है। बहुत सारी एक्सक्लूसिव रिवील्स होने वाली है। इतिहास के बारे में जानेंगे। ठाणे से ये पहला मंडल है जो कि टीजीवी पर आया है, तो उनका बहुत बहुत आभार। एपिसोड को एंड तक जरूर देखना और लाइक शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लेना, क्योंकि हमें ये उत्सव को ग्लोबल लेवल तक लेके जाना है। हमने ये देखा है कि 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो कृपया करके सब्सक्राइब करें हमारे चैनल को। और हमने अभी YouTube मेंबरशिप चालू की है, तो YouTube मेंबरशिप में हम ये दे रहे हैं कि जो हमारा जो एपिसोड है वो एक दिन पहले आप सुन सकते हो एज अ टोकन ऑफ ग्रैटिट्यूड। जो भी YouTube की मेंबरशिप की जो फीस है वो आपको भरनी है डायरेक्टली YouTube पे, और मैं आपको यहाँ पे भी लिंक दे दूंगा और डिस्क्रिप्शन में भी लिंक दे दूंगा। ऐसे ही सपोर्ट बनाए रखना। हमें ये उत्सव को ग्लोबल लेवल तक ले जाना है, उत्सव की स्टोरीज को ग्लोबल लेवल तक ले जाना है। जय गणेश। ज्या काही मंडळाच्या ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतायत, हे तू जगासमोर मांडण्याचा जो चांगला प्रयत्न करतोय, खरोखर अप्रतिम अप्रतिम। तर हे वर्षभर ऍक्टिव्ह राहिलेला पेज म्हणजे ठाण्याचा महाराजा, आणि खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। या पॉडकास्टच्या माध्यमातून आहे ना, हा आमचा ठाण्याचा महाराजा हा नुसता देशापुरता मर्यादित न राहता देशाच्या बाहेर देखील लोकांच्या घराघरात पोहोचणार आहे कि अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो हम यहाँ नहीं होते। ते जे मेहनत करतात, ते जे बोलतात ना की अविस्मरणीय, म्हणजे बोलूच शकत नाही। म्हणजे अंगावर काटा येणारा तो क्षण असतो जेव्हा ते खांद्यावर बाप्पाला उचलून ट्रॉलीपर्यंत ते आणतात। मूर्तिकार राजनबाई झाड, एक वर्ड असतो रिस्क, तो वर्ड आहे ना, तो वर्ड त्यांनी काढून टाकलाय। 30 वर्ष ते मूर्ती आपली घडवत आहेत ठाण्याचा महाराजा। प्रसिद्धीची कोणतीही लालसा नाही असं त्यांचं अगदी साधं व्यक्तिमत्व आहे। लकी टू विटनेस दिघे साहेब लाईव्ह इन ठाण्याचा महाराजा मंडप। सन्माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला आले होते। आणि गणेश उत्सवामध्ये दादा एवढी पॉवर आहे ना की जे लोक आहे ना आता अंडर एस्टिमेट करतायत, बट गणेश उत्सवामध्ये खूप पॉवर आहे। एकट्या महाराष्ट्रातून एवढी करोडोची उलाढाल होते, तर संपूर्ण देशातून किती रुपयाची उलाढाल होत असेल। त्यांनी काय सांगितलं की नको, हा नारळ तिथेच ठेवा, तो नवसाचा आहे। 2 महिने जेव्हा झाले तर ती आई ह्या मंडळाची जागा कुठे तिथे शोधत आली। म्हणजे ते सांगत असताना त्या मातेच्या डोळ्यात एवढे अश्रू होते, अक्षरशः ढसाढसा ती रडत होती। दादा जय गणेश, जय महाराष्ट्र, जय महाराजा। जय गणेश, जय महाराजा। दादा पहिल्यांदाच आपण पॉडकास्टवर आलाय, तर पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कसं वाटतंय, कशी फिलिंग आहे? धन्यवाद चिराग। खरं तर या पॉडकास्टसाठी तू आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुझे आणि तुझ्या टीमचे मी मनापासून आभार मानतो। या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खरं तर मी आमच्यासाठी एक सुवर्ण संधी समजतो। याचं कारण तुला सांगतो, या पॉडकास्टच्या माध्यमातून आहे ना, हा आमचा ठाण्याचा महाराजा हा नुसता देशापुरता मर्यादित न राहता देशाच्या बाहेर देखील लोकांच्या घराघरात पोचणार आहे। नाही खरंच, आणि ठाण्याचा महाराजा मीही बघतोय की ज्या प्रकारे तुम्ही उत्सव राबवता, एवढ्या लेवलवर तुम्ही आणून, म्हणजे ठाण्यामध्ये एक ग्रँड लेवलचा उत्सव करणं म्हणजे हे सोपं नाही आहे। आणि एक टीमवर्क आणि एक मंडळ म्हणून तुम्ही हे जे कार्यक्रम करतायत, आज सगळ्यांना 7 समुद्रापार आपला एपिसोड जाणार आहे आणि सगळ्यांना एक इन्स्पिरेशन पण भेटणार आहे, कारण 50 वर्ष जुनं मंडळ
जर आपल्याला येऊन जर मार्गदर्शन जेव्हा जे पण तुमचे एक्सपिरियन्स आहे, जे पण इतिहास आहे, आपण हे सगळं डिस्कस करणार आहे, तर हे जे नवीन मंडळs आहेत, जे तुमच्या ठाण्यातल्या मंडळs आहेत, जे कलव्यातल्या मंडळs आहेत, बरोबर. तर त्यांना पण सुद्धा हेल्प होईल. काका सुरुवात करूया की ठाण्याचा महाराजा याचा इतिहास कोणाला माहित नाहीये आणि इतिहास जर बोलायला गेलात तर हे एपिसोड एक दिवस पण कमी पडेल. बरोबर. तर थोडक्यात तुम्ही इतिहास सांगा सगळ्यांना की ठाण्याचा महाराजाचा इतिहास काय आहे. बघ चिराग, जसं तू बोलल्याप्रमाणे ठाण्याचा महाराजाचा इतिहास हा खूप मोठा आहे, पण मी तुला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. मुंबई आणि ठाण्याच्या सीमेवर वसलेलं किसननगर हे एक 400-500 लोकांची वस्ती असलेलं एक छोटंसं गाव होतं. याच गावातील तरुण पिढीने एकत्रित येऊन सर्वप्रथम श्री सार्वजनिक सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात केली आणि त्याच वर्षी अगदी नियोजनबद्ध कार्यक्रमात त्याच तरुण पिढीने येणाऱ्या पुढील वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा दृढ निश्चय केला. बरोबर. तर काका मंडळाची स्थापना कोणी केली. आता जसं मी तुम्हाला बोललो की या तरुण पिढीने दृढ निश्चय तर केलाच होता, बरोबर, पण सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने समाज प्रबोधन व्हावे आणि वेगवेगळ्या विभागातील लोकांनी एकत्रित येऊन जनजागृती व्हावी, हाच टिळकांचा त्यामागचा उद्देश होता. आणि म्हणूनच बालमित्र गणेशोत्सव मंडळाची सुरुवात ही 1976 साली श्री देवेंद्र शंकर कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला ते किसननगर एक गाव होतं आणि त्या गावाचा तो गणपती म्हणून हळूहळू नावारूपाला येऊ लागला आणि त्याच वेळी मग त्या गणेशोत्सवातल्या कार्यकर्त्यांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना खऱ्या अर्थाने तेव्हापासून रुजवली. चिराग, इसी बात को आगे लेके मैं और एक महत्वपूर्ण बात आपको बताना चाहता हूँ कि अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो हम यहाँ नहीं होते. याचं एक मुख्य कारण मी तुला सांगतो की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या संघर्षातून ती अबाधित ठेवली आणि खरोखरच अशा थोर सत्पुरुषांना माझा मानाचा मुजरा. माझा देखील मानाचा मुजरा महाराजांना आणि श्री लोकमान्य टिळकांना, जरूर. की जेणेकरून आज आपला गणेश उत्सव हा फक्त गणेश उत्सव सण नाही आहे, आपल्यासाठी एक भावनेचा विषय आहे, आपल्यासाठी एक बोलतात ना की खूप जवळचा विषय आहे. गणेशोत्सव म्हणजे आज प्रत्येक मुंबईकर बोलो, प्रत्येक म्हणजे आता जगभरात पसरलेला आहे आणि हे एक बोलतात ना एक मोठं साईन आहे एकतेचा आणि एकत्रित व्हायचा. काका यावर्षी आपली सुवर्ण महोत्सव आहे, आपलं 50वं वर्ष. हा खूप महत्वाचा आणि खूप मोठा टप्पा आहे एका मंडळासाठी. तर काय तयारी आहे आपली सुवर्ण महोत्सवाची आणि काय खास नियोजन हे आहे हे सगळ्यांना सांगा. बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सुवर्ण महोत्सव वर्षीनिमित्त आपल्या सर्वांना ठाण्याच्या महाराजाचं एक भव्य स्वरूप पाहायला मिळणार आहे. मंडळाच्या 50 वर्षाच्या यशस्वी प्रवासात स्थापनेपासून आजपर्यंत असलेल्या सभासदांच्या कार्याचा आम्ही यावर्षी गौरव करणार आहोत. गुणवंत विद्यार्थी आणि समाजातील अनेक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही यावर्षी गुणगौरव देखील करणार आहोत. आणि सूरज, मी तुला एक सांगतो की या गणेशोत्सवाच्या दरम्यान जे काही आपण देखावे वगैरे बघतो, मुळात त्या संकल्पनेबाबतीत मी तुला थोडक्यात सांगतो की यावर्षी बघ, तू बघतोयस की अष्टविनायकचा जो देखावा असतो किंवा अष्टविनायक जे दर्शन असतं, हे सर्वसामान्य लोकांना लगेच बघायला मिळत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. आणि खऱ्या अर्थानेच म्हणून आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र फाटक साहेब यांच्या संकल्पनेतूनच यावर्षी अष्टविनायक दर्शनाचा देखावा आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांच्याबरोबर मंडळाचे उपाध्यक्ष दीपक वेदकर, अभिजित पांचाळ यांचं देखील अतिशय मोलाचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. मी तुला आमच्या मंडळाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने ज्या वर्षीपासून सन्माननीय रवींद्र फाटक आमच्या मंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत, तेव्हापासून आमच्या मंडळाचं अतिशय चांगल्या प्रकारेच उदय झालेला आहे. म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम राबवले जात आहेत आणि मंडळ एक चांगल्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि मी पण खूप ऐकलंय फाटक साहेबांचे म्हणजे जे किस्से आहेत, आपले दादा आलेले जगदीश दादा मुलुंडचे जे मागी गणपती सर्वात मोठा मागी गणपती करतात, बरोबर. तर त्यांनी पण खूप किस्से आम्हाला सांगितले
की जे प्रेरणादायक आहे आणि इन्स्पायरिंग आहे. ज्या प्रकारे ते ग्राउंड लेवलला उतरून ते सगळं करतायत, तर ते खूप म्हणजे बोलतात ना की इन्स्पायरिंग आहे. आणि नक्कीच मी पण यावर्षी, मी आजपर्यंत त्यांना भेटलो नाही आहे, यावर्षी मी जेव्हा दर्शनासाठी येणार, मी नक्कीच इच्छा यायचंय आहे माझी की मी त्यांच्याशी 1 to 1 असा संवाद साधावा. तर जर बाप्पाची इच्छा असेल तर तो क्षण यावर्षी पूर्ण होईल माझा. तर दादा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडलाय की ठाण्याचा महाराजा यांचं आगमन कुठून होणार आहे. कारण आता अपडेट सगळ्यांनी बघितलीच आहे की बाईंनी कारखाना गणसंकुलमध्ये शिफ्ट केलं आहे. तर सगळ्यांना असा प्रश्न आहे की आपलं आगमन गणसंकुलमधून होईल की डिलायल रोडमधून होईल, जे त्यांचा पूर्वीचा कारखाना आहे. तर हे सगळ्यांना क्लॅरिफाय करा. नक्कीच सगळ्यांची आतुरता असतेच म्हणा. ठाण्याच्या महाराजाच्या आगमनाची सुरुवात ही राजन विठ्ठल झाड, डिलाय रोड, मुंबई यांच्या कारखान्यातून होईल. साधारण मार्गक्रम असा असेल: डिलाय रोड ते चिंचपोकळीचा चिंतामणी, चिंतामणी ते लालबागचा राजा, लालबागचा राजा ते गणेश गल्ली, आणि गणेश गल्ली ते पुढे तेजूकाईचा राजा, आणि मग तेजूकाईच्या राजापासून पुढे परेलचा महाराजा, असं करत आम्ही फाय गार्डनला पोचतो. आणि फाय गार्डनवरून पुढे फ्रीवेच्या मार्गाने घाटकोपर, आणि मग घाटकोपरपासून ते 3 नाक्यापर्यंत. त्यानंतर तिथून मंडळाचं म्हणजे ठाण्याच्या महाराजाचं हे मुख्य स्थान म्हणजे किसन नगर नंबर 1चं मैदान. आता चिराग, तुला अजून एक सांगू इच्छितो की हा मार्ग आखण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे असं की तू बघतोयस की कालांतराने आमच्या मंडळाच्या मूर्तीची उंची वाढली, आणि त्यामुळेच सायनचा जो रेल्वे पूल आहे तिथे आम्हाला अडथळा निर्माण होत होतो. आणि म्हणून, आणि दुसरी गोष्ट की आगमनाच्या वेळी जी वाहतुकीची कोंडी होते ती पण होऊ नये म्हणून हा एक सोपा सरळ मार्ग आम्ही आखलेला आहे, आणि त्या मार्गानेच आमचे नेहमी आगमन होत असते. तर आता आम्ही बघतोय की एवढी वर्ष झाली आहे, बाप्पा माझा खांद्यावरी याचा मान आपल्याला मिळालेला आहे. आणि तिकडे डिलायल रोडचे जे शिवशक्ती ग्रुप आहे, शिवशक्ती आपला गणेशोत्सवचा एक मंडळ ग्रुप आहे, तर ते जे हार्डवर्क करतात, ते जे मेहनत करतात, ते जे बोलतात ना की अविस्मरणीय, म्हणजे बोलूच शकत नाही. म्हणजे अंगावर काटा येणारा तो क्षण असतो जेव्हा ते खांद्यावर बाप्पाला उचलून ट्रॉलीपर्यंत ते आणतात. तर त्यामागची स्टोरी सांगा सगळ्यांना, कारण हे सगळ्यांना फक्त व्हिडिओमध्ये दिसतं, बट त्यामागची हार्डवर्क, त्यामागे कसं असतं, कसं स्टार्ट असतं, हे सगळ्यांना सांगा शिवशक्ती ग्रुपवर. मला अजूनही आठवतं आहे की सन 2003 साली नगाऱ्यावर विराजमान असलेला ठाण्याचा महाराजाची मूर्ती होती. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य जर मी सांगतो तर मूर्ती तर भव्य होतीच, पण ती त्या मानाने वजनाने जड पण होती. मग त्यावेळी आमचे मंडळाचे मूर्तिकार राजनभाई यांनी शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विनंती केली, आणि मग त्यांनी ती मूर्ती उचलण्यास आमच्या मंडळाला मदत केली. त्यानंतर सलग 3 ते 4 वर्ष हे शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच आपल्या खांद्यावर या बाप्पाची मूर्ती आमच्या उचलत होते. खरं तर या 3 ते 4 वर्षामध्ये आमच्या मंडळातील सर्व गणेश भक्तांनी अतिशय बारकाईने त्या गोष्टी सगळ्या बघितल्या, आणि त्यांच्याकडूनच तो आत्मविश्वास निर्माण झाला. आणि त्या आत्मविश्वासानेच आणि त्यांच्याच प्रेरणेने खऱ्या अर्थाने आमच्या मंडळातील मूर्ती आपल्या स्वतःच्या खांद्यावर उचलू लागले, आणि तेव्हापासून ते आजपर्यंत अतिशय दिमाखात आगमन आणि विसर्जन होते. आणि तुम्हाला अजून एक अभिमानाची गोष्ट सांगतो की या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील आम्ही मूर्ती उचलण्याचा मान दिला आहे. बरोबर. नक्कीच हा मान बोलतात ना, ते डिझर्व पण करतात. कारण जी प्रथा, बाप्पा माझा खांद्यावरची जी प्रथा त्यांनी सुरुवात केली आहे, तो पण एक बोलतात ना कौतुक करण्यासारखं आहे. कारण एक वर्ड असतो रिस्क, तो वर्ड आहे ना, तो वर्ड त्यांनी काढून टाकलाय. म्हणजे एवढ्या बोलतात ना सेफ्टीने आणि एवढ्या फ्लोमध्ये ते लोक आणतात, हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. आता गोष्ट करूया आपले मूर्तिकार राजनभाई झाड यांचे संबंध. म्हणजे मी असं ऐकलंय की 30 वर्ष ते मूर्ती आपली घडवत आहेत ठाण्याचा महाराजा.
हे खूप बोलतात ना, एक खूप मोठा टप्पा आहे 30 वर्ष. कसे संबंध आहेत राजन झाड आणि मंडळाचे, आणि त्यामागचा बोलतात ना की प्रवास सांगा, की कसा आपण भाईंकडे गेलो आणि भाईंचं स्वभाव, ते कसे मूर्ती घडवतात, त्यांचा प्रोसेस काय एक्सपिरियन्स आहे? सुरुवातीला बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे मूर्तिकार श्री गजानन श्रीधर मानकामे हे होते. त्यानंतर सत्यवान खांबळ, मास्टर दीनानाथ वेलिंग, विजय खातू आणि त्यानंतर आता राजन झाड या महाराजाची मूर्ती साकारत आहे. हे साधारण गेले 1996-97 हे 30 वर्ष झालं आम्ही राजन झाड यांच्याकडूनच मूर्ती आणत आहोत. राजन झाड यांच्या स्वभावाबद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय शांत आणि संयमी स्वभाव, पण कामात पण तेवढे तत्पर. प्रसिद्धीची कोणतीही लालसा नाही, असं त्यांचं अगदी साधं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे गेली 30 वर्ष झालं त्यांचं आणि मंडळाचं आमचं एक असं अतूट नातं निर्माण झालं आहे. कारण गेल्या 30 वर्षात त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य देखील आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर आज त्यांचे चिरंजीव विधी झाड हे देखील अगदी यशस्वीरित्या ती धुरा सांभाळत आहे. आणि दादा तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगतो की ठाण्याचा महाराजा आमचं हे एकमात्र असं मंडळ आहे की स्वतःच्या सर्व गणेश भक्तांच्या खांद्यावर उचलून मूर्तीचं आगमन करतो आणि विसर्जन देखील तेवढ्याच दिमागात करतो. दादा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की ठाण्याचा महाराजा याचं आगमन कधी आहे आणि आगमनाची काय विशेषता असेल? आगमन अतिशय मंडळाच्या गणेश भक्तांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. संपूर्ण ठाणे आणि मुंबई नगरी या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सुवर्ण आगमन सोहळ्यासाठी अतिशय आतुरतेने वाट बघत आहे. आणि ती तारीख म्हणजे रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026. साधारण सकाळी 9:01 वाजता या ठाण्याच्या महाराजाच्या आगमनाला सुरुवात होईल भिलाई रोड येथून. मग त्या मार्गामध्ये येणाऱ्या मुंबई आणि ठाण्यामधील सर्व गणेश भक्तांना आणि सर्व मंडळांना आम्ही ट्रॉली खेचण्याचा आम्ही मान देणार आहोत. साधारण सकाळी 9:01 वाजता या ठाण्याच्या महाराजाच्या आगमनाला सुरुवात होईल भिलाई रोड येथून. आणि या आगमनाच्या मार्गात येणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील मंडळांना आम्ही या महाराजाच्या ट्रॉली खेचण्याचा मान देणार आहोत. आपल्या विभागात 3 हात नाका या ठिकाणी ठाण्याच्या महाराजाची ज्यावेळी आगमन होईल, तिथून खऱ्या अर्थाने आपल्या विभागात ज्यावेळी ठाण्याच्या महाराजाचं आगमनाला सुरुवात होईल ती अतिशय धूमधडाक्यात आणि एक वेगळ्या जोशात असणार आहे. कारण यावर्षीचं प्रमुख आकर्षण जे असेल ते ढोल ताशा, झांज पथक, महिलांचं लेझिम पथक, ब्रॉस बँड, नाशिक ढोल आणि फटाक्यांची अतिशय विशेष आतिषबाजी देखील असणार आहे. त्यामुळे ते जे आगमन आहे अतिशय ऐतिहासिक असेल. मी सर्वांना विनंती करतो की ठाण्याचा महाराजा यांचं आगमन 6 सप्टेंबरला आहे. टायमिंग, लोकेशन मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे. सगळ्या गणेश भक्तांना नम्र विनंती की 50वं वर्ष आहे यांचं, तर जास्तीत जास्त लोक या आणि एक जोश आणि खूप जल्लोषात आपण हे आगमन संगती मिळून साजरा करूया. दादा, आता प्रश्न करूया की सोशल ॲक्टिव्हिटीज, मंडळ जे पण समाजकार्य करतात ते सगळ्यांना सांगा की गणेश उत्सव संपल्यावर वर्षभर जे समाजकार्य करतात ते सगळ्यांना सांगा. ठाण्याचा महाराजा हे मंडळ केवळ गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता या मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्त्वाचे दस्तावेज पुरविणे, नेत्रचिकित्सा शिबिर, अनाथ मुलांना गरजू वस्तूंचं वाटप करणं, असे अनेक प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक कार्य देखील या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. म्हणूनच जनमानसात या मंडळाच्या बाबतीत एक वेगळी छाप निर्माण झाली आहे. नाही, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मी देखील सगळ्या मंडळाशी बोलतो आणि आता हळूहळू समाजकार्य हे खूप इम्पॉर्टंट केलं आहे सगळ्या मंडळांनी, की कुठला तरी एक छोट्या लेवललाच करावं बट समाजकार्य करावं. कारण कसं आहे की गणेश उत्सव संपल्यावर सगळे आपापल्या कामात व्यस्त होतात, बिझी होतात. तर हे समाजकार्य एक अशी गोष्ट आहे ना जेणेकरून परत
सगळे मंडळ एकत्र येऊन काहीतरी एक समाजकार्य करतात. तर हे समाजकार्य, सोशल ॲक्टिव्हिटीज इज मस्ट फॉर एव्हरी मंडळ. काका, आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, ठाण्याचा महाराजा कुठे लोकेटेड आहे, एक्झॅक्ट एरिया काय आहे, आणि जर गणेश भक्तांना पोचायचं असेल ट्रेनच्या मार्फत किंवा जे बाईकनी येतात, जे गणेश भक्त रात्री जे बाईकनी फिरतात, त्यांनी कसं ठाण्याच्या महाराजाच्या मंडपात पोचायचं? ठाण्यामध्ये वागळे स्ट्रीट म्हणून जो प्रभाग आहे, त्या वागळे स्ट्रीटमध्ये किसननगर नंबर 1चे जे मैदान आहे, त्या किसननगर नंबर 1च्या मैदानामध्ये हा ठाण्याचा महाराजा विराजमान असतो. जर गणेश भक्तांना या ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला येण्यासाठी ठाणे आणि मुलुंड यापासून साधारण एक 2-3 किलोमीटरचं तेवढं अंतर आहे. बरोबर. नक्कीच आम्ही हे रील पण आम्ही शेअर करू, आणि ही रील तुम्ही पण शेअर करा आणि सेव्ह करा, कारण आता जे गणेशोत्सव सुरुवात होणार आहे आणि मंडळाचा प्रवास जे रात्रभर फिरून, जे बाईकवर, कारनी, ट्रेननी, ज्या पण मार्फांनी ते जाऊ शकतात ठाण्याचा महाराजा व्हिजिट करायला, त्यांनी नक्कीच ठाण्याचा महाराजा व्हिजिट करावा. कारण यावर्षी 50th इयर आहे आणि सुंदर म्हणजे एक अनोखं डेकोरेशन, म्हणजे अष्टविनायक थीम इकडे तुम्हाला दिसायला भेटेल. आणि मी काय सांगू, मी पण येणार आहे आणि तुम्ही नक्की या. दादा, आता मंडळाचा जे इतिहास तर तुम्ही सांगितलं, बरोबर आहे. आता अनहड किस्से सांगा, ज्यांनी कोणी, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळेल की अशा अशा गोष्टी पण आपल्या मंडळात घडलेली आहेत. खरं तर हे सांगतानाच माझ्या अंगावर अतिशय काटा येतो आहे. त्याच्यामागे कहाणी पण तशीच आहे. तुम्हाला सांगतो, आमच्या किसननगर नंबर 1मध्ये बाजूला वागळे स्ट्रीट म्हणून एक प्रभाग आहे. त्या प्रभागातील एका तरुण मुलाची दृष्टी गेली होती. त्या तरुण मुलाची दृष्टी गेली होती. मग त्याच्या आईवडिलांनी अनेक प्रकारे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खूप प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नानंतरही त्यांना काही यश आलं नव्हतं. अतिशय म्हणजे हतबल झाले होते. आणि ज्यावेळी आपल्या ठाण्याच्या महाराजाचं विसर्जन मिरवणूक निघणार होती, त्यावेळी अचानकपणे त्या ठिकाणी ते कुटुंब आणि तो मुलगा त्या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. आणि त्याच्या आईने एक छोटासा नारळ आपल्या ठाण्याच्या महाराजाच्या चरणी ठेवायला तिथे दिला. तर आपल्या गणेश भक्तांनी, जो महाराजावर उभा होता, त्यांनी तो नारळ चरण स्पर्श केला आणि त्या मातेला परत द्यायचा प्रयत्न केला. तर त्यांनी काय सांगितलं की नको, हा नारळ तिथेच ठेवा, तो नवसाचा आहे. अच्छा. म्हणजे जणू काही त्या मातेने आपल्या मुलासाठी त्या महाराजाकडे अगदी मनापासून साकडं घातलं होतं. आश्चर्य वाटेल चिराग तुला की 2 महिन्यानंतरच त्या मुलाला दिसू लागलं. ते आम्हाला कसं कळलं की विसर्जन झाल्यानंतर 2 महिने जेव्हा झाले, तर ती आई ह्या मंडळाची जागा कुठे तिथे शोधत आली आणि मंडळातील काही मुलांना ते सांगितलं की अगदी, म्हणजे ते सांगत असताना त्या मातेच्या डोळ्यात एवढे अश्रू होते, अक्षरशः ढसाढसा ती रडत होती. आमच्यासाठी खूप आता आश्चर्याची गोष्ट म्हणा, माझ्या डोळ्यात देखील आता पाणी आलंय. विचार करा की खूप अतिशय म्हणजे ढसाढसत रडत असलेल्या त्या मातेच्या डोळ्यातनं आले ते शब्द. ती म्हणाली की खरोखर हा राजा मला पावलेला आहे. आणि हळूहळू त्या 6 महिन्यानंतर त्या मातेला अक्षरशः तो मुलगा पूर्ण म्हणजे त्या मुलाला पूर्ण दिसायला लागलं. मग विचार करा, त्याच्यानंतर तो मुलगा आणि ते कुटुंब आजपर्यंत हे ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला कायम नित्य नियमाने आवर्जून येतात. तसंच आहे आपला नवसाला पावणारा ठाण्याचा महाराजा. दादा, एक महत्त्वाचा मुद्दा की पूर्वीचा गणेशोत्सव म्हणजे 90 सालीचा गणेशोत्सव आणि आता सध्याचा गणेशोत्सव, त्यामध्ये काय अंतर आहे? आता 90च्या दशकातील आणि सध्याच्या गणेशोत्सवात काळानुसार फार मोठे बदल झालेले आहेत. पूर्वीचा गणेशोत्सव हा साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक सलोख्याचा होता. आणि आता तो अधिक भव्य, व्यावसायिक आणि तंत्रज्ञानावर आधारित झाला आहे. चिराग, तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की सध्याच्या युगात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा राज्यापुरता मर्यादित न राहता देशात आणि देशाच्या बाहेर देखील साजरा होतो. वास्तविक पाहता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आपण समजतो. त्यामुळे या उत्सवामुळे लाखो लोकांना, विशेषतः मूर्तिकार, सजावटकार आणि अनेक लहान उद्योजकांना थेट रोजगार मिळतो.
त्यामुळे एकट्या महाराष्ट्रातूनच तब्बल 30,000 ते 45,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल होते. तर चिराग मग विचार कर, एकट्या महाराष्ट्रातून एवढी करोडोची उलाढाल होते तर संपूर्ण देशातून किती रुपयाची उलाढाल होत असेल आणि ज्याचा थेट आपल्या भारताच्या GDPवर देखील होत असणारच आहे. हा आकडा जे तुम्ही बोललात ते खूप शॉकिंग आहे. बट तुम्ही हे खरं बोललात, कारण मी पण कुठे वाचलेलं हे की एवढी मोठ्या लेवलवर एवढ्या मोठ्या लेवलवर पैशांची उलाढाल होते. आणि गणेश उत्सव हा एक कंट्री म्हणजे एक देशच्या GDPला जर कॉन्ट्रीब्यूट करत असेल तर हा गणेश उत्सवामध्ये किती पॉवर आहे. तर हे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर सगळ्यांना मी बोलेल की गणेश उत्सव लाईक जसं आपलं मिशन आहे गणेश उत्सवाला ग्लोबल लेवलपर्यंत नेण्याचं, जे आपले स्टोरीज आहे गणेश उत्सवाचे, जे मंडळ आहे, मूर्तिकार आहे, जे पण उत्सव हिरोज आहे, जे पण छोटे मोठे कलाकार आहे जे गणेशोत्सवाच्या रिलेटेड आहे, तर त्यांचे जे स्टोरीज आहेत ते ग्लोबल लेवलपर्यंत आपल्याला पोचवायचे. तर हे जे आकडे दादांनी इकडे दिले ते खूप विचार करण्यासारखे आहेत. आणि हे आपल्याला पण रिअलाईज झालं पाहिजे की गणेशोत्सव इज ऑलरेडी ग्लोबल, बट जे स्टोरीज आहे ते ग्लोबल लेवलपर्यंत पोचली पाहिजे. आणि गणेश उत्सवामध्ये दादा एवढी पॉवर आहे ना की जे लोक आहे ना आता अंडर एस्टिमेट करतायत, बट गणेश उत्सवामध्ये खूप पॉवर आहे. कारण गल्ली गल्लीत मंडळ गल्ली गल्लीत हे उत्सव साजरा करत आहे. तर हे खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही जे सांगितली. तर काका, ठाणे म्हणजे दिघे साहेब, आणि ठाणे आणि दिघे साहेबांचं हे अटूट नातं हे सगळ्यांना जगभरात माहिती आहे सगळ्यांना. तर असे काहीतरी किस्से सांगा की जे ते मंडळात येत होते म्हणजे दर्शनाला, आणि जे कोणाला माहीत नाही आहे. कारण मला तर हे तो क्षण असतो तिघे साहेबांना भेटायचा किंवा बघायचा, तो लाभला नाही आम्हाला. तर आम्हाला तो क्षण फील करायचा. तर असा काहीतरी किस्सा सांगा जे कोणाला माहीत नाही आहे. नक्कीच. आता सार्वजनिक गणेशोत्सव म्हणला तर संपूर्ण देशातून, परदेशातून, राज्यातून अनेक गणेशोत्सव या ठाण्याच्या महाराजाच्या भेटीला येतात. तर अनेक नेते मंडळी देखील, सिने कलाकार हे देखील आपल्या ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला येतात. मी तुला 2000च्या गणेशोत्सवाची एक आठवण सांगतो. मध्यरात्री सन्माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला आले होते. साहेब ज्यावेळी आले त्यावेळी अक्षरशः मूर्तीजवळ ते बराच वेळ उभे होते. अतिशय बारकाईने पूर्ण जी ठाण्याची महाराजाची मूर्ती आहे ना ती न्याहाळत होते. आणि एक वेळ तर असं झाला की त्यांनी त्या मूर्तीला जाऊन स्पर्श केला. म्हणजे ती मूर्ती एवढी सुबक झाली होती. त्यावेळी बालाजीचं असं स्वरूप त्याला देण्यात आलं होतं आणि मूर्तीचा रंगही अतिशय चंदनासारखा होता. आणि त्यामुळे त्यांची तुम्हाला स्टाईल माहिती आहे, असे हात करून ते उभे वरपासून खालपर्यंत पूर्ण मूर्ती ते बघत होते. आणि त्यावेळी त्यांच्या मुखातनं ते शब्द निघाले की नाही, नक्कीच हा ठाण्याचा महाराज आहे. आणि दिघे साहेबांनी जर तो क्षण म्हणजे त्या बोलताना त्या क्षणी हा शब्द सांगितला तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणत होते की दिघे साहेब असं बघत होते, तर मी व्हिज्युअलाइज करत होतो की दिघे साहेब आले, एंट्री झाली त्यांची आणि ते बघत होते आणि ते बोलले. एक दिघे साहेब बोलतात ना की आम्ही सर्वांनी तर ते मूवीमध्ये बघितलंय दिघे साहेबांची जे पण स्टोरीज आहे, बट तुम्ही पर्सनली म्हणजे तुमच्या मंडळात सगळ्यांनी म्हणजे जे पण त्या काळाचे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी बघितलंय. तर तुम्ही खूप म्हणजे बोलू शकता की मी लक्की टू विटनेस दिघे साहेब लाईव्ह इन ठाण्याचा महाराजा मंडप. हो हो, नक्की. दादा, आता गोष्ट करूया की सोशल मीडियाचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि आपल्या मंडळाला ते कसं हेल्प झालं सोशल मीडियाने. चिराग, खरं तर तुझ्या या प्रश्नातच तुझं उत्तर दडलं आहे. कारण या पॉडकास्टच्या माध्यमातून हा ठाण्याचा महाराजा हा राज्यातच नव्हे, देशातच नाही तर देशाच्या बाहेर देखील लोकांच्या घराघरात पोचत आहे. या ठाण्याच्या महाराजाचे सोशल मीडियाचे पेजेस आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून जेवढे काही कार्यक्रम राबवले जातात ते सर्व लोकांपर्यंत या सोशल मीडियातून पोचवले जातात. आणि खरोखरच आहे, आज मला सांगा, ज्या लोकांना शक्य होत नाही, थोडक्यात सिनियर सिटीजन जे आहेत, हे घर बसल्या या आपल्या महाराजाचं दर्शन घेऊ शकतात. ही सोशल मीडियाची एवढी मोठी ताकद आहे.
आणि नक्कीच आम्ही पण बघतो वर्षभर तुमची जे सोशल मीडिया टीम आहे त्याचं पण कौतुक आहे की वर्षभर ते पेज ॲक्टिव्ह ठेवतात आणि कुठलाही सण गणेशोत्सवाच्या नंतर जसं दिवाळी, आपला गुढीपाडवा, होळी, ते सगळ्यांची विश पोस्ट म्हणजे एक पोस्ट तुम्ही बनवता आणि होय. ते इंस्टाग्रामवर टाकता. तर हे वर्षभर ॲक्टिव्ह राहिलेलं पेज म्हणजे ठाण्याचा महाराजा आणि खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की हळूहळू आपण ते पण प्रोग्रेसवर आहे आणि नक्कीच लाखो फॉलोअर्स पण होणार आपले आणि पेजेस पण ग्रो होणार. आता गोष्ट करूया मंडळाची मैत्री. तर आपलं मंडळ 50 वर्ष जुनं आहे. तर लोकल जे मंडळ जे आहेत आणि आपलं आगमन म्हणजे डिलाईल रोड टू लालबाग टू ठाणे या मार्गाने आपलं आगमन असतो. तर कशी मैत्री आहे तुमच्या मंडळांसोबत? खरं तर यावर्षी आम्ही जे सुवर्ण महोत्सवी वर्ष जे साजरा करत आहे, तर मंडळाची एवढेपासून जी वाटचाल आहे, त्या वाटचालीच्या माध्यमातनं आम्ही सगळं मंडळाबरोबर अतिशय सलोख्याचे आणि चांगले संबंध झालेले आहेत. त्यामुळे मुंबई असो किंवा ठाणे असो, आम्ही सगळ्यांनाच तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करतो की यावर्षी या ठाण्याचा महाराजाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनाला यावे. नाही, नक्कीच आम्ही पण हे रील बनवून आणि हे पण मेसेज देतो सगळ्यांना की 50th इयर आहे. एका मंडळासाठी खूप महत्त्वाचा विषय आणि खूप महत्त्वाचा वर्ष म्हणजे एक 50वा वर्ष. कारण 50 वर्ष ही संस्कृती आणि ही परंपरा पुढे नेण्यात खूप बोलतात ना ही सोपं गोष्ट नाही आहे. बट तरी पण या मंडळमध्ये युनिटी एवढी चांगली आहे आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते खूप हार्ड वर्किंग आहे आणि करत 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 एक मंडळ एका लेवलवर पोचवलं आहे आणि आणखीन वेगळ्या लेवलवर मंडळाला नेतील. तर तुम्हाला हात जोडून मी विनंती करतो की ठाण्याचा महाराजा यंदा 50वा वर्ष आहे. तर आगमनमध्ये पण नक्की या आणि गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे 10 दिवस तेही तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि ॲड्रेस वगैरे पण आम्ही पॉडकास्टमध्ये घेतलंच आहे. तरी पण मी गुगल मॅपची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नक्कीच या. मी पण एक दिवशी येणार आहे. मी अपडेट पण माझ्या स्टोरीवर टाकेल की मी या दिवशी येणार आहे. तर जेवढे ठाण्याचे आपले फॉलोअर्स आहेत, जे भक्त आहेत, जे आपल्याला फॉलो करतात, ते पण आपल्याला तिकडे येऊन भेटू शकतात. तो अब हम पहुंच गए हैं हमारे पॉडकास्ट के एंड राउंड पर, जो कि काफ़ी इंटरेस्टिंग राउंड है, वन वर्ड फॉर. दादा, मी तुम्हाला एक मंडळाचं नाव देणार. तुम्हाला त्याचं वर्णन एक शब्दात करायचं आहे. आर यू रेडी? येस. आर यू एक्साइटेड? नाही, नक्कीच. ओके. वन वर्ड फॉर लालबागचा राजा. लाखो करोडो भक्तांचे श्रद्धास्थान. वन वर्ड फॉर मुंबईचा राजा. विश्वविक्रमी मुंबईचा राजा. काळा चौकीचा महागणपती. पारंपरिक आगमन सोहळा. चिंचपोकळीचा चिंतामणी. आगमनाधीश. तेजूकायाचा राजा. पर्यावरणपूरक. कोपरखेरण्याचा इच्छापूर्ती. नवी मुंबईचा अभिमान. श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट. मुलुंडची शान. ठाण्याचा राजा. अद्भुत देखावा. लास्ट बट नॉट द लिस्ट, उमरखाडीचा राजा. ब्रँड. दादा, मी तुम्हाला स्टार्टिंगला पण प्रश्न विचारलेला की कसं वाटतंय तुम्हाला TGP पर येऊन. आता पॉडकास्ट आपलं संपलंय, तर तुम्ही काय फीडबॅक देणार? चिराग, खरं तर सांगू, या पॉडकास्टला येण्या अगोदर खूप नर्वस होतो. इथे आल्यानंतर थोडं रिलॅक्स झालो आणि बरं वाटलं. आणि खरोखर तू हे जे कार्य करतो आहे, खरोखर तुझ्या कार्याला सलाम. कारण या संपूर्ण देशात जो गणेशोत्सव साजरा होतो, या गणेशोत्सवाच्या दरम्यान ज्या काही मंडळाच्या ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, हे तू जगासमोर मांडण्याचा जो चांगला प्रयत्न करतो आहे, खरोखर अप्रतिम अप्रतिम. आणि दुसरी गोष्ट की तुझा हा कार्यक्रम सालोसाल अशाच पद्धतीने चांगला होत जाओ, हे मी माझ्या ठाण्याच्या चरणी प्रार्थना करतो. जय महाराजा. जय गणेश, जय महाराजा. कैसा लगा आपको ये एपिसोड? बिल्कुल हमें कमेंट सेक्शन में बताइए और ऐसे ही एपिसोड्स के लिए लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. ऐसे ही सुंदर एपिसोड, सुंदर मंडल की कहानियाँ और मूर्तिकारों की कहानियाँ और उत्सव हीरोज़ की कहानियाँ हम आपके सामने लेके आएंगे. हमने देखा है कि 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं है. तो कृपया करके सब्सक्राइब करें. हमें ये
जो स्टोरीज़ है गणेश उत्सव की वो ग्लोबल लेवल तक लेके जानी है। हर घर में हर गली में ये स्टोरीज़ जानी चाहिए, बिकॉज 50 साल से ये मंडल इतने स्ट्रगल्स करके ये लेवल तक पहुंचा है। तो ये शायद सबको दिखता है ग्लोरिफिकेशन के लिए कि 50 साल हो गए मंडल को, बड़ा मंडल है, लेकिन सब मंडल छोटे से ही शुरुआत होती है, चाहे वो थाने में हो, चाहे वो लालबाग में हो, चाहे वो परेल में हो। और ऐसे ही स्टोरीज़ के लिए हमें लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। और कैसा लगा आपको ये एपिसोड, और कौन से गेस्ट आपको देखने हैं हमारे टीजीवी पर, ज़रूर कमेंट सेक्शन में बताइए। हम पूरी कोशिश करेंगे कि आपके सामने उनकी ये स्टोरीज लेकर आए। जय गणेश। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया।